BSc first year student. In this lecture now we'll start the topic pharynx or sternodium. हा जो टॉपिक आहे तुम्हाला नेक्स्ट पेजवर जे आहे तुम्हाला फिगर ऑब्जर्व केला जाईल ते पॉईंट्समध्ये तुम्हाला ऑब्जर्व करायचे हे पॉईंट्स. फॅरिंग्स और स्टोडोडायम जे आहे त्याच्यामध्ये बघा माउथ जो आहे तो ओपन्स होते फ्लॅटन फॅरिंग्समध्ये. माउथ कशामध्ये ओपन्स होतो? फ्लॅटन फॅरिंग्समध्ये. बोथ साइड द फॅरिंग्स सिलेटेड ग्रूव्ज अँड द सायफोनोग्लॅफ इज प्रेझेंट. बोथ साईडमध्ये जे काही फॅरिंग्स असतात ते काय असतात? सिलेटेड ग्रूव्ज. काय म्हटलेलं आहे त्याला? सिलेटेड ग्रूव्ज. आणि तुला त्यालाच पर्टिक्युलर नेम आहे सिफॅनोग्लॅफी. अँड इन फोल्डिंग बॉडी वॉल द ॲनिमल्स इज द इपिडर्मिस. ॲनिमल्स काय आहे? इपिडर्मिस. जे काही फोल्डिंग बॉडी वॉल असतात त्याच्यामध्ये ॲनिमल काय असते? इपिडर्मिस प्रेझेंट राहते. त्यालाच म्हटलेलं आहे सायफॉन ट्यूब अँड देन गायफी मीन्स कॅव्हिटी. काय म्हटलेलं आहे पर्टिक्युलरली? गायफी मीन्स कॅव्हिटी. अँड एंट्री ऑफ द वॉटर गॅस्ट्रोव्हॅस्क्युलर कॅव्हिटी. त्यांचं फंक्शन्स काय? जे काही एंट्री होते वॉटरची इन द गॅस्ट्रोव्हॅस्क्युलर कॅव्हिटीमध्ये. अँड द फॅरिंग्स रन्स होते 2 to 3 लेंथ बिफोर द ओपनिंग ऑफ द गॅस्ट्रोव्हॅस्क्युलर कॅव्हिटी फिल. काय म्हटलेलं आहे? गॅस्ट्रोव्हॅस्क्युलर कॅव्हिटी काय असते? फिल होते पर्टिक्युलरली. पुन्हा बघा जे काही फॅरिंग्स आहे माउथ कशामध्ये ओपन होतो? फ्लॅटन फॅरिंग्समध्ये. बोथ साइड ऑफ द फॅरिंग्स सिलेटेड ग्रूव्ज प्रेझेंट आहे किंवा सायफोनोग्लॅफ प्रेझेंट आहे. जे काही फोल्डिंग बॉडी वॉल राहते त्या ठिकाणी ॲनिमल्स काय फॉर्म करते? इपिडर्मिस. आता सायफॉन म्हणजे ट्यूब आणि ग्लॅफी मीन्स कॅव्हिटी. सायफॉन म्हणजे ट्यूब आणि ग्लॅफी मीन्स कॅव्हिटी. एंट्री जी होती वॉटरची कशामध्ये? गॅस्ट्रोव्हॅस्क्युलर कॅव्हिटीमध्ये. एंट्री होणे वॉटरची गॅस्ट्रोव्हॅस्क्युलर कॅव्हिटीमध्ये काय झालं? त्याचं फंक्शन्स. आणि फॅरिंग जे असतात ते कुठपर्यंत रन्स होतात? 2 to 3 लेंथमध्ये बिफोर द ओपनिंग ऑफ गॅस्ट्रोव्हॅस्क्युलर कॅव्हिटी. म्हणजे गॅस्ट्रोव्हॅस्क्युलर कॅव्हिटीची ओपनिंग व्हायच्या आधी काय होते? फॅरिंग्स काय होतात? रन होतात 2 to 3 लेंथपर्यंत. ओके. देन नेक्स्ट इज द गॅस्ट्रोव्हॅस्क्युलर कॅव्हिटी. गॅस्ट्रोव्हॅस्क्युलर कॅव्हिटी मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे. तुम्हाला 4 मार्क्ससाठी कंपल्सरी आहे क्वेश्चन एक्झाममध्ये. बघा याच्यामध्ये 4 मार्क्ससाठी तुम्हाला फक्त गॅस्ट्रोव्हॅस्क्युलर कॅव्हिटी लिहायचं आहे आणि त्याच्यामध्ये ही फिगर्स काढायचे. आता याच्यामध्ये पॉईंट्स बघा. गॅस्ट्रोव्हॅस्क्युलर कॅव्हिटी फंक्शन इज द स्टमक. हे काय फंक्शन्स काय याचं? स्टमक. सिंगल ओपनिंग आउटसाइड बोथ द माउथ अँड ॲनस. सिंगल ओपनिंग असते आउटसाइडमध्ये बोथ माउथ आणि ॲनसची. अनडायजेस्टेड मॅटर ओपनिंग इन कम्प्लीट गट. जे काही अनडायजेस्टेड मॅटर असते किंवा अनडायजेस्टेड फूड राहते ते कुठे राहते? ओपन होते इन कम्प्लीट गटमध्ये. अँड द गॅस्ट्रोव्हॅस्क्युलर डिवाइड इन नंबर ऑफ चेंबर बाय द मेजमेंट्रीज. जे काही गॅस्ट्रोव्हॅस्क्युलर कॅव्हिटी असते गॅस्ट्रोव्हॅस्क्युलर ते डिवाइड काय होते? नंबर ऑफ चेंबर्समध्ये बाय द मेजमेंट्रीज. रॅडिएटिंग इनवर्ड्स बॉडी वॉल. रॅडिएटिंग काय राहते? इनवर्ड्समध्ये बॉडी वॉल. मेजमेंट्रीज पार्टिशन. मेजमेंट्रीजमुळे काय होते? त्यांचं पार्टिशन्स होत आहे. अँड देन फ्री एज फॅरिंग्स कनेक्टेड पार्ट वे अक्रॉस. जे काही फ्री एज फॅरिंग्स असतात ते कनेक्टेड कुठे असते? पार्ट वे अक्रॉस. अँड देन कनेक्टेड बट द अदर रीच ओनली द पार्ट वे अक्रॉसमध्ये. पुन्हा सांगते सिंगल ओपनिंग जी राहते आउटसाईडमध्ये बोथ माउथ आणि ॲनस. अनडायजेस्टेड मॅटर कुठे ओपन होते? इनकम्प्लीट गटमध्ये. अँड गॅस्ट्रोव्हॅस्क्युलर डिवाइड होते नंबर ऑफ चेंबर्समध्ये त्याला म्हणतात बाय द मेजमेंट्रीज. जे काही गॅस्ट्रोव्हॅस्क्युलर असते डिवाइड होते नंबर ऑफ चेंबरमध्ये बाय मेजमेंट्रीज. रॅडिएटिंग इनवर्ड्स बॉडी वॉल मेजमेंट्रीज पार्टिशन. जे काही रॅडिएटिंग इनवर्ड बॉडी वॉल असतात देन मेजमेंट्रीज पार्टिशन्स राहते. अँड फ्री एज फॅरिंग जे असतात ते कनेक्ट राहतात फ्री एज फॅरिंग जे असतात ते कनेक्टेड आहे. अँड देन बट द अदर्स जे असतात रीच ओनली द पार्ट वेज अक्रॉस. सो इन दिस लेक्चर दिस टॉपिक कम्प्लीटेड. थँक्यू.